की जानिब से अमरन ओपोजिशन के लिए आप बैठे हुए, क्या मांगनी है आपकी, उस बारे में पूरी मालूमाती। सर, हम राष्ट्रीय रिपब्लिक पक्ष के वती से आज अमरन उपोषण जारी करे हैं। हम तहसीलदार साहब को मिलने को गए थे, अपर तहसीलदार को, उनकी कुछ मुलाकात हुई नहीं, तो उनको हमने ऐसी विनती करे कि बाबा जो बैंक के जो अधिकारी कर्मचारी है उनको यहाँ पे बुलाओ। जो देवीदास शेड़के जो लड़का है, पिछले साल में उनके पिताजी का ये टेंशन लेके निधन हुआ है, और जो अधिकारी कर्मचारी जो उनको तकलीफ़ दे रहे, वो लोगों पे उनके ऊपर कायदेशीर कार्रवाई करके, और उन्होंने जो लोन लिए थे कितने होते थे, अभी तक उन्होंने 6,37,500 रुपये भरे हुए, 7.5 लाख रुपए लोन लिए थे। पर बैंक वाले ने उनके ऊपर कार्रवाई करके, नोटिस भेज के, इनको मानसिक त्रास दे के 38 लाख रुपए उनके ऊपर टोटल रकम निकाले हुए है। तो हमारा इसी कहना है कि 38 लाख रुपए कौन से हिसाब से निकाले, और जो तड़जोड़ करने वाले जो अधिकारी आने वाले हैं, इन्होंने इस पर ख्याल देना और देवीदास शेड़के इसको न्याय देना, ऐसी हमारी विनती है। सर, कौन सी बैंक का मसला है जो आप यहाँ पर? ये आदर्श महिला नागरिक सहकारी बैंक है, और जो बैंक में अभी जो प्रशासन उस पर नेमे हुआ है, तो तत्काल उन पर कार्रवाई करके देवीदास शेड़के इनको न्याय देने चाहिए। और इनकी जो मम्मी है आज, वो आजार से परेशान है। इंशाल्लाह कैसे होता है, अगर उनके मम्मी को कुछ होगा तो ये शासन प्रशासन सब उनकी जिम्मेदारी लेंगे, ऐसे हम। माननीय जिलाधिकारी साहब को आपने निवेदन दिए, क्या आश्वासन मिला आपको? जिलाधिकारी साहब कुछ मिले नहीं, अपर तहसीलदार साहब से मिलने का अभी आधे घंटे में आने वाले हो। उनके जब हम चर्चा होंगी, जब उनको बात करेंगे। आपकी मांगनी अगर पूरी नहीं हुई तो आगे का पहल क्या रहेगा? अभी जो लड़का है देवीदास शेड़के, इनको हमने उपोषण को बिठाए हुए हैं। अगर समझो हमारी मांगनी अगर मान्य नहीं होती है, तो हम उनका आत्मदहन करेंगे, ऐसे हम इशारा देते हैं। आपका नाम? मैं मारुति बापराव तुपे, मराठवाड़ा कार्याध्यक्ष, और मेरे साथ में संतोष मोकळे साहब मराठवाड़ा अध्यक्ष, सतीश भालेराव गायकवाड़ साहब, देवीदास शेड़के, बाबा साहेब जंगले, ये हम सब साथ में बैठे हैं। आपण बसलेले आहे। काय मागणी आहे शासनाकडून आणि काय भानगड झालेली आहे बँकेत, त्यांची पूर्ण माहिती द्या। सर, हे बँकेकडून वडिलांनी कर्ज घेतलेलं होतं, तर ते 7.5 लाख रुपये कर्ज घेतलं होतं। त्यापैकी 6.5 लाख रुपये याची फेड केली आहे। त्यानंतर त्यांना नोटीस काढल्यावर आम्ही कोर्टामार्फतही 5 लाख रुपये त्यांना भरलेले, तरीसुद्धा ते वारंवार नोटीस देऊन त्रस्त करत आहेत। तुमचं शिक्षण चालू आहे का? नाही, आता पूर्ण झालेलं आहे। काय शिक्षण झालं का? ग्रॅज्युएशन झालं आहे कंप्लीट। तुमची मागणी पूर्ण झाली नाही तर पुढचं पाऊल काय राहतं? याच्यापेक्षा कठोर हे केलं जाईल, आंदोलन केलं जाईल। त्याच्यानंतर शेवटपर्यंत नाहीच ऐकलं तर आत्मदहनही केलं जाईल, कारण एवढी रक्कम आम्ही भरू शकत नाही। ही रक्कम म्हणजे खूप मोठी झाली आणि ती बळजबरीने लादल्या गेलेली आहे। तुम्ही लोन किती घेतलं होतं आणि किती भरलेलं आहे तुम्ही? आम्ही 7.5 लाख रुपये लोन घेतलेलं होतं, त्यापैकी 6.5 लाख रुपये भरलेले आहेत, आणि आता काय देणं दिलेलं आहे? आणि अजून त्यांना 38 लाख रुपये बाकी अशी नोटीस टाकलेली आहे। ते पैशाचे आहे? ते व्याज दाखवता येते एवढं इतका वयस का सर? फक्त तुमचं रक्कम उरलेली 1.5 लाख रुपये, 1 लाख रुपये रक्कम बाकी आहे मूळ रक्कममध्ये, तर त्याच्यात त्यांना 38 लाख रुपयाची नोटीस पाठवलेली आहे। किती वर्ष झाले लोन घेऊन? लोन घेऊन 6-7 वर्ष झाले असेल। हो। तुम्ही निवेदन दिलेले का मॅनेजरला बँकेचे? हो तुम्हाला भेटले का ते बँकेत? हो, ते नाही, त्यांना स्टेटमेंट काढून दिलेलं होतं फक्त, या व्यतिरिक्त काही नाही। कारण ती शाखा बंद झालेली आहे, त्याच्यामुळं तिथं कर्मचारी संख्या खूप कमी आहे। बँकेचा पत्ता कुठे आहे? कुठल्या बँक? N6 ला। पूर्ण नाव सांगू द्या। देवीदास विठ्ठल शेळके।